ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। सुरुवातीच्या काळामध्ये राणाला दिल्लीत एनआयए कोठडीत ठेवलं जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर त्याला मुंबईत आणून खटला चालवला जाईल। आज रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे तो मुंबईत दाखल होईल असं कळतंय। राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये 2 कारागृहामध्ये कोठडी तयार केली जाते अशी माहिती मिळते। राणाला मुंबईमध्ये आणलं तर आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबला ठेवलेल्या कोठडीत ठेवलं जाण्याची शक्यता आहे। अमेरिकेमध्ये भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात त्याला देण्यात आलंय असंही कळतंय। आता त्याला आजच भारतात आणलं जाईल अशी शक्यता आहे। भारतीय यंत्रणांच्या ताब्यात देण्यास राणाचा विरोध होता, तशी याचिकाही त्याने अमेरिकन कोर्टामध्ये केली होती। मात्र अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळल्यावर त्याची उरली सुरली आशा संपली। आता राणावरती भारतात आणून मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी खटला चालवला जाईल। तहव्वूर राणा नेमका कोण आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा आयएसआय लष्कर-ए-तैयबाचा सदस्य। पाकिस्तानी लष्करामध्ये राणा डॉक्टर होता। पाकिस्तानी अमेरिकन दहशतवादी हेडलीचा तो साथीदार आहे। मुंबई दहशतवादी हल्ल्याआधी राणा आणि हेडलीची अनेकदा बैठक झाली होती। हेडलीने अमेरिकन यंत्रणांसमोर चौकशीमध्ये अनेकदा तहव्वूर राणाचं नाव घेतलं होतं। हेडलीने हल्ल्याआधी मुंबईमध्ये केली होती रेकी। तहव्वूर राणाने हेडलीचा बनावट भारतीय व्हिसाही तयार केला होता। मुंबईमध्ये काय होणार आहे याची राणाला पूर्ण कल्पना होती। 11 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2008 राणा मुंबईमध्ये पवई भागातल्या हॉटेलात राहिला असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, तहव्वूर राणाला हस्तांतरित करण्यात आलेला आहे भारतीय पोलिसांकडे आणि त्यानंतर त्याला आजच भारतात आणण्यात येईल असं कळतंय, परंतु हे प्रत्यक्षामध्ये खरं होण्याची शक्यता कितपत आहे? आजच त्याला भारतात आणलं जाईल का? आणि जर आणलं गेलं तर त्यानंतरची प्रक्रिया कशी असेल? पूर्वी नक्कीच तहव्वूर राणाला जी माहिती मिळते सूत्रांच्या माध्यमातून त्यानुसार आजच त्याला भारतामध्ये आणलं जाणार आहे। पण हे ऑपरेशन पूर्णपणे अत्यंत सिक्रेटली केलं जाईल, कारण ही केस अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर एनआयएच्या कस्टडीमध्ये तहव्वूर राणा असेल। त्यानंतर मग मुंबईच्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे अशी माहिती मिळते। मुंबईला आर्थर रोड जेलला कसाबची जी बॅरॅक होती त्या बॅरॅकमध्येच तहव्वूर राणाला देखील ठेवण्यात येणार आहे, जी अतिशय सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत अशी बॅरॅक आहे आणि तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाईल असं कळतंय। फक्त हे ऑपरेशन पूर्णपणे सिक्रेटली करण्यात येणार असल्यामुळे त्यावेळेसच्या वेळा आणि इतर बाबी अजूनपर्यंत बाहेर आलेल्या नाहीये। त्यामुळे प्रचंड गोपनीयता या संपूर्ण ऑपरेशनबद्दल पाळली जाते असं दिसतंय। धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। परंतु दिल्लीतून आजच तहव्वूर राणाला आज भारतामध्ये नक्की आणलं जाईल असं मात्र कळतंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तालयाने काल